मुत्रीघर गेले चोरीला। नगरपालिकेच्या उदासीन धोरणीमुळे शहरात अतिक्रमणाचा उद्रेक। वरोरा शहरात अतिक्रमणाचा उद्रेक झाला असून प्रत्येक चौकात वळण घेण्यासाठी पुरेशी जागा सुद्धा राहिली नाही। मागील कित्येक वर्षांपासून अतिक्रमण हटाव मोहीम नाममात्र झाली असून त्याचा काहीच फरक पडलेला दिसत नाही। शहरामध्ये साधी सुलभ शौचालयाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली नाही। मात्र जी व्यवस्था होती ती सुद्धा अतिक्रमण धारकांनी गिळंकृत केली आहे। त्यामुळे शहरातील स्वच्छता सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न प्रत्येक सणासुदीच्या कार्यक्रमाला उभा राहतो। शहरातील महत्त्वाच्या मित्र चौकातील व आंबेडकर चौकातील मुत्रीघर चोरीला गेले असून अजूनपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही, अशी तिखट प्रतिक्रिया वरोऱ्यातील प्रत्येक नागरिक व्यक्त करतो। नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने या परिसरात मोठे अतिक्रमण करण्यात आले असून बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक मुत्रीघर या जागेवरती दुकाने मांडण्यात आली आहे। रोज कुठे ना कुठेतरी अतिक्रमणधारक आपला तंबू उभारून अतिक्रमण करीत आहे। नगर प्रशासनाच्या डोळ्यात देखत मोठमोठ्या इमारती उभ्या केल्या जात आहे। याकडे दुर्लक्ष केले जात आहे। जनसामान्यांनी तक्रार केल्यास राजकारण केले जात आहे। त्यामुळे जनसामान्य नागरिकांना त्रास होत असून शहरामध्ये येणाऱ्या नागरिकांना व व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे। मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे। स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आले आहे। यामुळेच राहुल जानवे यांनी PIL दाखल करून स्वच्छतेचा कॉन्ट्रॅक्ट देणाऱ्या कंपनीवर व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर आवाज उचलला आहे। याचे उत्तर अजूनपर्यंत मिळाले नसून अधिकारी अडचणीत येण्याची संभावना व्यक्त केली जात आहे। मागील कित्येक वर्षांपासून नगरपालिका निवडणूक झालेली नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची खंत। वरोरा तालुक्यामध्ये वरोरा शहर फार मोठी बाजारपेठ आहे। या शहरामध्ये सर्व धर्माचे महोत्सव उत्सव मोठ्या आनंदाने साजरे करण्यात येत आहे। पण या शहरामध्ये नगर परिषदेद्वारे कुठलेही सार्वजनिक शौचालय अथवा मुत्रीघर नाही। आपण जर बघितलं तर आनंदवन चौकापासून तर गांधी चौकापर्यंत, रत्नवाला चौकापासून गांधी चौकापर्यंत किंवा रोडा चौकापासून गांधी चौकापर्यंत असं वरोऱ्यात कुठलंही असं मोठं आणि चांगल्या पद्धतीचं सार्वजनिक शौचालय किंवा मुत्रीघर नाही। आपल्याला माहिती आहे की वरोरा शहराची सीमा ही वाढत आहे, पण या जे लोक आपल्या वरोरामध्ये येतात बाजारपेठेकरता खरेदी करता, पण इथं जेव्हा खरेदी करता येते तेव्हा या परिसरामध्ये कुठलंही मोठं असं शौचालय किंवा मुत्रीघर नाही। आपण बघितलं असेल 2001 ते 2010पर्यंत आंबेडकर चौकामध्ये, नेहरू चौकामध्ये आणि नगर परिषदेच्या या गांधी चौकाच्या परिसरामध्ये मुत्रीघरं होती। पण 2010 नंतर ही मुत्रीघरं कुठं गायब झाली याचं एक मोठं शोकांतिक आहे। नगर परिषदेनं ज्या पद्धतीनं इथे व्यापारी संकुलन बनवलेले आहे, मोठे मोठे बनवले आहे, सब्जी मार्केटमध्ये सुद्धा व्यापारी संकुल बनवले आहे। आता नुकतंच बाजार समितीमध्ये सुद्धा एक मोठं व्यापारी संकुल बनवलं आहे, पण यामध्ये कुठेही मुत्रीघर किंवा शौचालयाची व्यवस्था नाही। म्हणून मला सांगावंसं वाटते नगर परिषद प्रशासनाला की आपण जे लोक इथे बाजारपेठेत आहेत यांच्याकरता कुठेतरी चांगल्या पद्धती शौचालय किंवा मुत्रीघराची व्यवस्था करावी। आपल्याला माहिती आहे नगर परिषदतर्फे स्वच्छता अभियान किंवा स्वच्छतेकरता लाखो रुपयाचा निधी या नगर परिषदेमध्ये खर्च केला जात आहे, पण जे मुत्रीघर आहे त्याचं साफसफाई किंवा चांगल्या पद्धतीत देखरेखसुद्धा ही नगर परिषद करत नाही। त्यामुळे आपणास नगर परिषदेला माझी विनंती आहे की आपण चांगल्या पद्धतीचं शौचालय इथं उभारून त्याची स्वच्छता राखावी अशी विनंती करतो।